नमस्कार, मी प्राध्यापक शिवारी वाघ, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद. एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करतोय. ओव्हरऑल एनटीए कडनं ऑफिशियल आन्सर की OMR जाहीर झाल्यानंतर एक्सपेक्टेड असतं की एक पुढच्या 3-4 दिवसामध्ये 4-5 दिवसामध्ये रिझल्ट एनटीए जाहीर करेल नीटच्या संदर्भातला. परंतु अजूनही नीटकडून कुठलंही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाहीये आणि या संदर्भात बऱ्याचशा पालकांच्या वारंवार विचारणा होतात की रिझल्ट केव्हा जाहीर होणार आहे. तर त्याला उत्तर करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आपण पोस्ट करतोय. जसं की आपण बघितलंय ऑलरेडी, एनटीएनं ऑफिशियल आन्सर की जाहीर केली, OMR जाहीर केली. त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी OMR डाउनलोड करून स्वतःचा स्कोअर सुद्धा काढलेला आहे. बऱ्यापैकी या स्कोअरशी मिळता जुळताच तुमचा फायनल रिझल्ट असणार आहे. त्यामुळे रिझल्ट 1-2 दिवस डिले जरी होत असला तरी आपला ओव्हरऑल काय परफॉर्मन्स आहे आणि त्यानुसार आपण पुढे काय करू शकतो याविषयी आपलं प्लॅनिंग आता सुरू झालेलं असावं. नीटचा रिझल्ट साधारण जे काय चॅलेंज केलेलं असतं मुलांनी आन्सर कीला, बऱ्याचशा मुलांनी जे टॉपर असतात, हुशार मुलं असतात, ज्यांना काही क्वेश्चनमध्ये काही डाऊट असेल तर त्या बऱ्याचशा मुलांनी जे तर आन्सर कीला चॅलेंज केलेलं असतं आणि चॅलेंज केल्यानंतर साधारण 3 ते 4 दिवसानंतर एक फायनल आन्सर की एनटीए जाहीर करेल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोस्ट प्रोबॅबली किंवा तिसऱ्या दिवशी एनटीए कडनं फायनल रिझल्ट जो आहे तो मुलांचा जाहीर केला जाईल. सो अजूनही फायनल आन्सर की आलेली नाहीये, तर मोस्ट प्रोबॅबली आज किंवा उद्यापर्यंत फायनल आन्सर की एनटीए जाहीर करेल. आज 20 ऑक्टोबर आहे. त्यानंतर जे आहे तो मोस्ट प्रोबॅबली 24 तारखेपर्यंत जो आहे तो नीटचा फायनल रिझल्ट डिक्लेअर होईल. परंतु हे सगळं जो काय अभ्यास आहे आपल्याला एनटीएचा किंवा जे काय प्रोसेस दरवर्षी घडते त्यानुसार मी सांगतो. बरेचसे युट्यूबला इतर जे काय लोक आहेत त्यांचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. बऱ्याच जणांनी त्यामध्ये सांगितलंय की आज दुपारी 3 वाजता किंवा त्यानंतर रिझल्ट जाहीर होणार. तर हे सगळं अंदाज आहे आणि मीही जे बोलतो ते त्याला थोडासा आधार आहे की अजून फायनल ऑफिशियल आन्सर की आलेली नाहीये. फायनल आन्सर की आल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी एनटीए रिझल्ट जाहीर करेल. तर जर अजून फायनल आन्सर की जाहीर झाली नाही तर आज जर जाहीर झाली तर अजून 2 दिवस असे लागणार आहेत, उद्या जाहीर झाली तर पुढचे 2 दिवस असे लागणार आहेत. म्हणजे मोस्ट प्रोबॅबली 23-24 तारखेच्या दरम्यान एनटीए कडून ऑफिशियल रिझल्ट जाहीर केला जाईल. जे आज रिझल्ट जाहीर केला जाईल म्हणतायत किंवा जे काय व्हिडिओज युट्यूबला पोस्ट केलेले आहेत बऱ्याचशा लोकांनी, तर त्यासाठी कुठला आधार नाहीये. कारण ते बऱ्यापैकी टेंटेटिव्ह डेट होती की साधारण 15-16 तारखेपासून आता OMR उपलब्ध झाल्या होत्या, ऑफिशियल आन्सर की आली होती. त्यामुळं त्यांनी त्यांचा एक अंदाज व्यक्त केलेला असू शकतो. परंतु जोपर्यंत ऑफिशियल आन्सर की जाहीर होत नाही तोपर्यंत आणि त्याच्यानंतर किमान 1 किंवा 2 दिवसानंतर फायनल रिझल्ट जाहीर होईल. सो सर्व पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एकच महत्त्वाची सूचना आहे, आपण आपले प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने सगळे कागदपत्र तयार करा आणि जर आपल्याला स्वतःला अगदी व्यवस्थित नॉलेज असेल तरच स्वतःची प्रोसेस स्वतः करा. अदरवाईज कुणाचं तरी गायडन्स घ्या. आमच्याकडेच या असं अजिबात म्हणणं नाही. परंतु आपण खूप प्रयत्न करून, मेहनत करून, पैसे खर्च करून 2 वर्ष आपले देऊन किंवा काही मुलांनी 3 वर्ष देऊन हे जे यश मिळवलंय याचं रूपांतर आता पुढच्या यशामध्ये झालं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही मंदिर बांधून तयार झाले, प्रवेश मिळणं म्हणजे त्या मंदिरावर एक छानसा सोन्याचा कळस बसवणं हा विषय आहे. म्हणजे आतापर्यंत मंदिर बांधून झालंय, म्हणजे तुम्ही प्रयत्न करून यश मिळवलंय, मेहनत केली आहे, तुमच्या पालकांचाही त्याच्यामध्ये खूप वाटा असतो, मेहनत असते, सॅक्रिफाईस केलेलं असतं. तर आता फक्त मिळालेल्या यशाचं रूपांतर पुढच्या टप्प्यात करायचं आहे. म्हणजे मंदिर पूर्ण बांधून झालंय, फक्त कळस बसवायचं बाकी आहे, अशा भाषेत आपण त्याला सांगू शकतो. तर त्यासाठी कुणाची तरी मदत घ्या. व्यवस्थित सगळी प्रोसेस कशी होईल याची काळजी घ्या. ज्यांना शक्य असेल त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचा, आमची मदत तुम्ही घेऊ शकता. परंतु ज्यांना पैसे देऊन सेवा घ्यायची परिस्थिती नसेल तर त्यांनी किमान थोडंफार नॉलेज असलेल्या व्यक्तीकडून का होईना पण ही प्रोसेस करा. वैयक्तिक सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करू नका. एक जरी चूक झाली तर ती खूप महागात पडू शकते आणि आपण आता या शेवटच्या टप्प्यात इतकं चांगलं यश मिळवलेलं असताना ही रिस्क घेणं परवडत नाही. दुसरा विषय, काही मुलांचे कमी गुण आहेत, त्यांना सुद्धा संधी असते, फक्त त्याची प्रोसेस योग्य पद्धतीने झालेली असावी. सो त्यांनी सुद्धा आमच्याशी संपर्क करू शकता. जे मुलं रिपीटर्स आहेत
ज्यांना वाटतं की यावर्षी आपण BDS म्हणा, BAMS म्हणा, महाराष्ट्रात असेल, महाराष्ट्राबाहेर असेल, किंवा ज्यांना फॉरेनमध्ये जाऊन MBBS करायचं असेल, असे काही मुलं असतील, त्यांनी सुद्धा आमच्याशी निश्चित संपर्क करा. त्यांना आम्ही निश्चितपणे मदत करू. पुढचे 2-3 दिवस कदाचित वेट होईल तुमच्यासाठी, हरकत नाही. त्या दरम्यान तुमचे सगळी कागदपत्र योग्य पद्धतीनं तयार झाली आहेत का ते बघा. सगळे ओरिजिनल पेपर तुमच्याकडे असावेत. बऱ्याचशा मुलांनी 10वीचा मार्क मेमो 11वीच्या ॲडमिशनसाठी कॉलेजला दिलेला असू शकतो, तोही तुम्ही कलेक्ट करा कॉलेजमधनं, कारण आता ऑलरेडी तुम्ही 12वी पास झालेला आहात. ज्या मुलांनी बोर्ड सर्टिफिकेट अजून 10वीच्या शाळेतून कलेक्ट केलेलं नसेल, त्यांनी त्या शाळेमध्ये संपर्क करून 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट कलेक्ट करा. कारण महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणारच आहे, कारण त्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ असते आणि बर्थ प्रूफ म्हणून त्या बोर्ड सर्टिफिकेटला आपल्याला अपलोड करावं लागतं. तर असे खूप सारे छोटे छोटे इन्स्ट्रक्शन होत्या ज्या तुम्हाला मला द्यायच्या होत्या, त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेअर करतोय तुमच्याशी. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण या व्हिडिओला लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलला ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांसोबत शेअर करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.